असेल नक्की? भूतकाळ. हाती खजिना तर लागलाय, पण आता फक्त त्याचं लॉक उघडायचं बाकी आहे. आणि काहीही करून ते लॉक उघडायलाच हवं. मंजिरीचा भूतकाळ मला कळायलाच हवा. काय नेमकं सिक्रेट आहे ते बघायलाच पाहिजे. मला विसरून नाही चालणार. भूतकाळ समोर बघून कसं वाटतंय. फोन कर. मग हा नंबर का लागत नाहीये? पण ज्या अर्थी हे असं लिहिलंय त्या अर्थी भूतकाळ आहे हे तर नक्की. पण आता त्याच्यापर्यंत पोचायला दुसरा ऑप्शन. हॅलो. हॅलो श्वेता. हा बोलते. हाय प्रिया. प्रिया. अगं असं काय करतेस? प्रिया विसरलीस? सॉरी प्रिया, पण ह्याआधी आपण कधी भेटलो आहोत का? अगं हो, इथे मंजिरीच्या घरी. ओ येस येस राईट. आय एम सो सॉरी, माझ्या पटकन लक्षातच नाही आलं. बोल ना. इट्स ओके. प्रिया, अचानक कसा फोन केलास तू? आय मीन काही प्रॉब्लेम झालाय का? मंजिरीला पुन्हा काही? नाही नाही नाही, तसं काही नाही. ऍक्च्युली माझं एक काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे? बोल ना. नाही, असं फोनवर नाही सांगता येणार. एवढं काय महत्वाचं काम आहे प्रिया? हो, महत्वाचंच आहे, खूप महत्वाचं. आणि त्यासाठी आपल्याला भेटावंच लागेल, तेही लवकर. आपण आत्ता भेटूया का? आत्ता नाही अगं, म्हणजे प्लीज. ओके भेटूया. कुठे? आई. झाली तयारी? हो, म्हणजे हे आता ऑफिसमधनं आले की निघायचं. बघू जरा हात बघू. हात पुढे कर. कर ना. आई, अहो काय हे? हा तुळजाभवानी मातेचा दोरा आहे. येणाऱ्या संकटांपासून तुझं रक्षण करेल तो. पण आता माझ्यावर कुठलं संकट येणार आहे? काही शंका कुशंका काढू नकोस. माझ्या समाधानासाठी घालायचा. आणि पुण्याला पोचल्यानंतर काकूला तुझी दृष्ट काढून टाकायला सांग. आई अहो, मी काय लहान आहे का आता दृष्ट वगैरे काढायला? फक्त लहान मुलांना दृष्ट लागते असं कोणी सांगितलं तुला? जी माणसं लहान मुलांसारखी निरागस असतात ना, त्यांनाही दृष्ट लागते. खरं तर मीच काढून टाकणार होते, पण आईने काढायची नसते ना. खरंच कोणाची तरी दृष्ट लागली ग माझ्या पोरीला. या घरात आलीस तेव्हा कशी हसती खेळती होतीस, आणि आता डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नाहीये. हा आई. आणि आवरा लवकर, मंजिरी आणि सत्यजितराव कधीही पोचतील. झाले. हे घ्या आधी, याची चव बघा. मी घेते. अगं
काकू मस्त. मॅडमना आवडलं ना मग झालं. खरंच छान झालंय. पण लवकर आवर. मंजिरी आणि सत्यजितराव कधीही पोचतील आणि नंतर उगाच घाई होईल मग. अहो वहिनी सगळी तयारी झालीये, फक्त कोशिंबीर करायची बाकी आहे. अगं तू किती घाई करतेस. येतील ना ते. जसं काय ते आल्यानंतर तू ताट वाढून दारातच जाऊन उभी राहणार आहेस. कार्टे, मला शिकवू नकोस. काम तर काही करत नाहीयेस मगापासून. हॅलो मॅडम, मी माझी रूम आय मीन ताईची रूम अगदी टकाटक करून ठेवली. ओके. आणि बाय द वे हे किचन विचन काही आपलं डिपार्टमेंट नाही. सो टेक अ चिल पिल बेबी. माझ्याशी असं बोलतेस हा? अगं हो हो हो. ताई आणि जीजूच येत आहेत, कोणी मिनिस्टर नाही येते. अगं तुझी ताई आता फक्त ताई नाही राहिलीये, आता ती सौ मंजिरी सत्यजित मुधोळकर झालीये. त्यामुळे व्हीआयपी पेक्षा कमी नाहीये ती. हो ना, म्हणून तर सगळं कसं अगदी सागर संगीत व्हायला हवं. बहिणी सगळं तयार आहे, का काळजी करताय तुम्ही. कधी येणार आहे ही? सकाळी जरा लवकर निघायचं ना. तुम्हाला काय वाटलं फक्त तुम्हीच तिची वाट पाहते? आम्ही दोघी सुद्धा रांगेत उभे आहोत. मग हो ग, कधी एकदा तिला डोळे भरून बघते ना असं झालंय. तुम्ही आवरा लवकर, मी बाहेरचं बघते. हाय हाय. प्रिया. ऑफकोर्स, परवा भेटलोच ना आपण. बोल, काय काम होतं? हे द्यायचं होतं तुला. हे काय? हे तुझं. नाही अगं पण तू त्या दिवशी आमच्या घरी आली होतीस ना, मग विसरली होतीस ना. नाही, खरंच आहे माझं नाही आहे. पण त्या दिवशी आमच्या घरी तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आलं नव्हतं. हे नक्की तुझं नाहीये? ओके, मग मे बी दुसऱ्या कोणाचं तरी असेल. मी चुकून. एनिवे, कॉफी? नको अगं, घाईत आहे मी थोडी. असं कसं? मंजिरीने विचारलं असतं तर थांबली असतीस ना. नाही ग, असं काहीच नाही, पण खरंच घाईत आहे थोडी. मंजिरी कशी आहे? मंजिरी हा आता बरी आहे, असंच म्हणूया. काय झालंय प्रिया? श्वेता मला सांग, मंजिरी अशीच होती का ग? म्हणजे सतत रडणारी? अजिबात नाही. नाही म्हणजे? कसली होती माहितीये का ती कॉलेजमध्ये? म्हणजे अख्ख्या कॉलेजची जान होती ती. आमचा अख्खा ग्रुप हा तिचा शब्द पाळायचा. एक मिनिट, तू नक्की याच मंजिरी बद्दल बोलतेस ना? हो बघ, तुझाही विश्वास बसत नाहीये ना? अजिबात नाही. तू सांगतेस म्हणून मी विश्वास ठेवते. हे श्वेता, पण कॉलेजमध्ये तिचे खूप मित्रमैत्रिणी असतील ना? हा काही प्रश्न आहे का? आणि इकडे कोल्हापूरमध्ये पण कोणी मित्र असतीलच ना? काही संबंधच नाही का? म्हणजे माझं लग्न होऊन मी इकडे आले म्हणून मी, दॅट्स इट. पण कॉलेजमध्ये तर असतीलच ना? मंजिरीचा कोणी जवळचा मित्र, बेस्ट फ्रेंड, यु नो, असं कोणी आहे का? झालं पॅकिंग? निघूयात आपण, पण त्याआधी हे गिफ्ट तुझ्यासाठी. मनात खूप राग आहे ना माझ्याबद्दल मंजिरी, आणि तो राग तू बाहेर काढतही नाहीस. असं नाही करून चालणार. तो राग बाहेर काढला नाहीस तर तुला त्रास होईल त्याचा. मी काय राग काढणार? तुला जर कधी असं वाटलं की किती नालायक माणूस आहे हा सत्यजित, तर याला असा धरायचा आणि जोरात आपटायचं. अहो काय करताय तुम्ही? कधी तुला जर असं वाटलं की
या सत्यजितचे कान ओढून याला समजावून सांगावं तर याचे असे कान धरायचे आणि ओढायचे. प्लीज प्लीज. बोल मंजिरी बोल, मोकळी हो. जर मोकळी नाही झालीस तर तुला खूप त्रास होईल त्याचा. माझ्यावर तू चिडतच नाहीस मंजिरी. हा, हे बघ, तुला जर कधी वाटलं ना की याला धरून मुस्कटावायचा या सत्यजितला, तर याला असं धरायचा. अहो 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 काय करताय? प्लीज मंजिरी, प्लीज तुझ्या मनातला सगळा राग काढून टाक. प्लीज. के मार त्याला, मार त्याला. तुम्ही गिफ्ट दिलंय ना मला हे. मग बघेन मी याचं काय करायचंय ते. आणि निघायचं का प्लीज? तुला नक्की काय विचारायचंय प्रिया? अगं म्हणजे मंजिरीचं जवळचं कोणी इथे असेल तर तिलाच बरं पडेल ना. म्हणजे काही गोष्टी शेअर करायला, मन मोकळं करायला. शील फील कम्फर्टेबल म्हणून, बाकी काही नाही. हो म्हणजे बोल भूषण. अरे पण सनिकचं काय? बरं ठीक आहे, निघते. हो हो लगेच निघते. बाय. हां. सो सॉरी प्रिया, निघावं लागेल मला. अगं पण तुम्हाला सांगणार होतीस ना. प्रिया अगं, माझा मुलगा शाळेत आहे आणि भूषण खरं तर त्याला आणायला जाणार होता, पण तो मीटिंग मध्ये अडकलाय. खरंच मला जावं लागेल. आय नो, पण भेटू परत, आपण नक्की भेटू. चालेल, बाय बाय. बाय श्वेता. नवऱ्याचा फोन आला आणि ती गेली. बघ ना, तिनं मला काहीतरी सांगत होती. नाव असं ओठावर आलं होतं आणि तेवढ्यात फोन वाजला. शी. म्हणजे तोंडाशी आलेला घास गेला की म्हणायचा. नाही आत्या, पण ह्या सगळ्यातून माझी खात्री पटली की मंजिरीच्या भूतकाळात नक्की काहीतरी आहे. प्रिया, तुझं म्हणजे ना, तू जो काही विचार करायलीस तसंच चित्र डोळ्यासमोर उभं करून बघतीयस बघ. कदाचित तसं नसल बी. कशाला नकार घंटा लावते दरवेळी? पण घडतंय तर तसंच ना. नाही आत्या, एकतर हा ग्रीटिंग वरचा नंबर, इतके वेळा फोन केला तरी कोणी फोनच उचलत नाही. श्वेताला पुन्हा फोन केला, नाही ती काहीतरी वेगळाच अर्थ काढेल. आता काय करू? तुला जी माहिती पाहिजे ना, ती तुझा पत्ता शोधून इथं येईपर्यंत वाट बघायची. एवढंच करू शकतेस तू. नाही आत्या, त्या माहितीचा पत्ता शोधून मी तिच्यापर्यंत पोहोचेन. अशी हातावर हात धरून बसणार नाहीये. तसंही मंजिरी माहेरी गेल्यावर आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाही. ऑलरेडी खूप उशीर झाला. होय ग बाई, येळ महत्वाची. अगं, ही दोघी काय इथे बसलात? तिथे सत्यजित आणि मंजिरी पुण्याला जायला निघाले. हो का? ते निघाले? आलोच आम्ही. चल. प्रिया, अगं मी विसरेन, तू आज कुठे बाहेर गेली होतीस का? म्हणजे मला तसं काही बोलली नाहीस का? हो मावशी, ते मी सांगते ना तुला आरामात. अगं चल, ते थांबले असतील आपल्यासाठी, उशीर होत असेल त्यांना. तुम्ही वा पुढे, मी आलेच. बरं चल, मी आलेच. निघूयात. मंजिरी, ह्या किती वेळा सांगायचं तुला?
बाहेर जाताना असं थांबायचं नसतं. अरे निघालीस वय? हे बघ, तिथे गेल्यानंतर फक्त आराम आणि आरामच करायचा. सुखी राहा. आणि परत याची घाई करू नकोस हं? तुला पाहिजे तितके दिस राहा, चांगले 8-10 दिस. निघूयात. मंजिरी, ह्या किती वेळा सांगायचं तुला? बाहेर जाताना असं थांबायचं नसतं. अपशकुन येतो. नाही मावशी, मला फक्त एवढंच विचारायचं होतं. मंजिरी, तू तुझा फोन घेतलायस ना बरोबर? फोन? हो, घेतलाय ना. बास. नाही अगं, नाहीतर काय आहे आपल्या घरात फोनवर ना. मंजिरी, स्वतःची काळजी घ्या, नीट आराम कर. आणि हो, इकडची चिंता अजिबात करू नकोस. मी आहे ना. निघूयात. मंजिरीच्या भूतकाळात नक्की काहीतरी आहे. दादा, कुर्ता? हा, कुर्ता मंजिरीला आवडतो ना, म्हणून आज. अरे पण तू असा येणारस का मीटिंगला? आज आपली मीटिंग आहे, फायनान्स डिनर मीटिंग. मीटिंग? फायनान्स? कॅन्सल कॅन्सल. अरे पण दादा, आपले सगळे मॅनेजर्स, बाकीचे लोक. हो पण अरे मंजिरी येणार आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आजचा प्रत्येक क्षण हा मंजिरीसाठी. ओके, मग मी जाऊन येतो मीटिंगला. काय तू काय जातो मीटिंगला? काय मीटिंगला वगैरे जायचं नाही, मीटिंग कॅन्सल. अरे ही मीटिंग कॅन्सल झाली म्हणजे काय आपला बिझनेस काही खाली येणार नाहीये, काही नुकसान होणार नाही, बंद पडणार नाही. आणि समजा बंद जरी पडला ना तरी सुद्धा मंजिरीसाठी मला ते चालेल. ठीक आहे, मी कॅन्सल करतो मीटिंग. चल. म्हणजे अगं काय अवस्था केली माझी.
साधं उभं राहणं पण शक्य होत नाहीये मला. पण नाही, याची किंमत तुला मोजावीच लागेल. हा एक एक सेकंद मी वसूल करणार आहे. जितका त्रास मला भोगावा लागतोय ना, तितकाच त्रास तुलाही भोगावा लागेल.